नमस्कार, मी श्वेता. हॉटेल स्टाईल पनीर मसाला आणि त्याबरोबर गव्हाची रोटी आणि कांदा. वा, घरच्या घरी चमचमीत असा पनीर मसाला कसा बनवायचा तर रेसिपी शेवटपर्यंत बघा. अगदी सरळ, साधी आणि सोप्या पद्धतीने पनीर मसाला. पनीर कट करून पनीरचे क्यूब तयार करून घ्यायचे. आता पनीर टेस्टी आणि कोटिंग छान येण्यासाठी त्यावर हळद आणि लाल तिखट टाकायचे. आता मिक्स करून टॉस करून एक 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचे. कढईमध्ये तेल टाकायचे आणि तेल चांगलं गरम झालं की गरम तेलात आपलं पनीर तळायचे. आता गरम तेलात पनीर तळल्यामुळे त्याची कोटिंग छान होते आणि गोल्डन रेड अशी कोटिंग तयार होते. आता त्याचकडे थोडंसं तेल ठेवायचे आणि त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालायचा. आता चिरलेला कांदा जो की सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यामध्ये घालायचे आपण टोमॅटो. नंतर टोमॅटो चांगले परतले की त्यामध्ये अद्रक, लसणाच्या काही पाकळ्या आणि एक मिरची घालून व्यवस्थित एक 10 मिनटं परतून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं. आता आपल्याला प्युरी छान अशी एकसारखी येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपली बारीक प्युरी तयार झाली. आता प्युरी तयार झालेली आहे. कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा पण चांगला परतला की त्यामध्ये घालायचे काही खडे मसाले. मसाले चांगले परतून घ्यायचे आणि एक मोठा चमचा लाल तिखट, धना पावडर आणि किचन किंग मसाला किंवा तुम्ही पनीर मसालाही घालू शकता घालायचे आणि आपली जी काही वाटण प्युरी तयार केलेली आहे ती त्यामध्ये घालायची. आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हळूहळू त्याला तेल सुटते. आता चांगलं मसाला परतला आहे की त्यामध्ये खूप घट्ट आहे म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घालायचे आणि चांगली उकळी फुटली की त्यामध्ये आपले पनीर घालायचे आणि एक व्यवस्थित मिक्स करून एक वरून कोथिंबीर घालायची आणि 5 ते 10 मिनटासाठी त्यावर झाकण ठेवायची. आता याला इथं भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर त्याला अजून तेल सुटतं आणि भाजी तुम्ही बघू शकता आपला झणझणीत चमचमीत असा पनीर मसाला विथ ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करून बघा.